नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना मंडळी? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर काल मी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की गटारीच्या भागानिमित्त जे आपले आवडते कलाकार या थुकरटवाडीत आलेले आहेत त्यांच्याच बरोबर आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. परत एकदा सगळ्यांचं आजच्या भागात स्वागत करतो. वा वा वा, आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून आजच्या या रम्य संध्याकाळच्या गटारी फाटेत मी स्वागत करतो. दिवाळीच्या निमित्तानं आपण पहाटे उठतो, पण गटारी पहाट याच्यासाठी उठावं लागत, कारण बसलेलेच पहाटेपर्यंत बसले, त्याच्यामुळे ती पहाटच होते. त्यामुळे लोकांना जे कन्फ्युजन होतं कालपासून की गटारी पहाट कसं काय लिहिलंय, त्याचं हे एक्सप्लेनेशन, त्याची ही व्याख्या. अत्यंत सात्विक पद्धतीनं आजचं हे वातावरण दिसतच आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला. आणि या सात्विक अशा वातावरणामध्ये आज या ठिकाणी आपण सात्विक पद्धतीनं गटारी साजरी करणार आहोत. या ठिकाणी बडे बडे गायक बसलेलेच आहेत, पण आमच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे गायक लपलेले आहेत. तर ते गायक आता तुमच्या समोर येणार आहेत. तर सुरुवात करतो मी माझ्यापासून, पण तत्पूर्वी या आजच्या मेहफिलीमध्ये एक खास कवी येणार आहेत, जे आपल्या कविताही सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कविता राट यांच्यासाठी. या फार नाव ऐकलं सर. कविता राट, फार नाव ऐकलं. या सर, सर इकडे सर, या भक्तजनों, या कहाँ गए थे? सालों के बाद दिख रहे हो. या त्यांची मिमिक्री त्यांना नका करून दाखवू, त्यांना येते. माईकवर बसाल, बसा. पुढे ठेवलं पाहिजे. वा, कविता राट आपलं स्वागत. वा, थँक्यू, ऑल द बेस्ट. तर मंडळी, आता आपण ऐकणार आहोत आजच्या या संध्याकाळचं पहिलं गीत. वा. तर कसं आहे, उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की श्रावणात आपण काय करणार, पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होणार उद्यापासून, का बाबा खायचं काय, बरोबर, का बाबा खायचं काय. तर अशा एका माणसाचं मनोगत मी या ठिकाणी आता मांडतोय, ज्याला चमचमीत खायची आवड असती आणि श्रावण सुरू झाल्यावर त्याची काय गोची होती. वा. अण्णा, तुम्ही माझ्या बरोबर म्हणा, मी तुम्हाला शिकवतो. वा वा, चालतंय. म्हणा.
या गाण्यांचा आस्वाद आपण घेत असतानाच आपल्या बरोबर आहेत एक कवी. तुमची एक कविता घ्या. एक आता लिहिलेले शब्द बघा. दाखवा दाखवा. तो बघा. त्याचा वास येतो तुझ्या शब्दांचा. त्यांच्या शब्दांचा वास येतो. ती नुसतीच माझ्याकडे बघू. नुसतीच माझ्याकडे. अरे कमाल आहे तुमची. अरे माहित नाही हाने ती नुसतीच माझ्याकडे बघून नसायची, स्वतः असून पण कदाचित माझ्यात असायची. शब्द बघा. दाखवा दाखवा. अरे तुम्ही ऐका. एक दिवस तिनं आबोला सोडला. वा वा. एक दिवस तिने बॉबोला सोडला. आबूला सोडला. आबोला आबोला आबूला त्याचं नाव आबू होत. मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी. मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी. तिच्या घरची दुपार मस्त गेली. वा वा वा. तिच्या घरची दुपार मस्त गेली. तिनं शिजवलेली कोंबडी मी फस्त केली. मी म्हणलो वा बेत मस्त झाला. मी म्हणलो वा बेत मस्त झाला. कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू. मी म्हणलं कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू. ती म्हणाली कुठला मसाला नाही काय कोंबडीला झालेला बर्ड फ्लू. कवितेचं काय नाव आहे. कोकारी असेल. अच्छा चरोळे आहे. वाचू का. फार सुस्त बघा म्हणजे त्याच्यातच उत्तर आहे वाचू का. घ्या घ्या. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून. बापरे. क्या बात है. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून. तिची आई म्हणेल मेला तर मेला, मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला. आता आपण ऐकणार आहोत एका अशा माणसाचं मनोगत की ज्यानं बाबा कधी व्हेज खाल्लंच नाही. कधी व्हेजच खाल्लं नाही. त्याच्यावर पाळी येणार श्रावणात व्हेज खायची. तर त्याचं काय म्हणणं असेल. अण्णा तुम्ही गा.
मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीनं ही तराट पहाट गटारी पहाट सुरू आहे पण इथे झिंगाट गाणं झालं पाहिजे काय म्हणणं आहे त्याचं? एक मिनिट झिंगाट गाणं झालं पाहिजे हो झिंगाट गाणं होणार आणि मी गाणार वा वा. क्या गाणार काय सुधारल्या झिंगाट होणार सुधारल्या ते? बाई सुधारल्या म्हणायच्या काय बसा तर गटारी फाटचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो आपण वेळ काढून आलात थँक्यू धन्यवाद जोरदार टाळ्या क्या बात आहे मानसीताई तुम्ही आमच्या या रंगमंचावर आल्या तुम्हाला सांगतो फार आम्हाला बरं वाटलं म्हणजे आता तुम्ही सगळेजण ओळखता मानसीताईंना त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे म्हणजे इव्हेंट अजिबात कुठल्याच इव्हेंटला त्यांना जाणाऱ्या शब्द जरी ऐकला त्यांनी तरी त्यांना कसं नसतं होतं खास म्हणजे अभिनयाची अत्यंत आवड असणाऱ्या आणि शास्त्रीय नृत्य करणाऱ्या या अशा तरी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याचा विविध क्षेत्रावर अभ्यास जसं आता मी मागच्या आठवड्यात त्यांच्याबद्दल एक न्यूज वाचली काय? की युनिव्हर्सिटीच्या पोरांना त्यांनी वातावरणातील कमी होणारा ओझोन ही जी तुमची रिॲक्शन होती हीच मुलांची होती वॉट तर ते मी असं ऐकलं तर अशा माणसाताई आल्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. क्या बात. आणि मी माणसाकडे कामाला होती सगळ्यांकडेच कामाला होतं काय तुम्हाला काय धंदा का नाही काय माहिती पण काहीच काम नसायचं काय काम काय होतं फक्त सेल्फी काढायचं यांच्या एवढंच काम. तुम्हाला माहिती का हे रिक्षावाला गाणे ना हा बघतोय रिक्षावाला हा हे माझ्यावर पिक्चराईज होणार होतं तुमच्यावर कस काय हिने फसवलं काय हा मला ऍड्रेस दुसराच दिला स्टुडिओचा आणि फिरती तिकडे तुमच्यावर बघतोय रिक्षावाला हा माझ्यावर होणार तर बघतोय रिक्षावाला तुम्ही असतं तर गाण्याचे बोल थोडे चेंज झाले असतं काय? वाट बघतोय डुक्कर रिक्षावाला तुम्हाला बसायला डुक्कर रिक्षा मोठी पण आज या ठिकाणी असा दुर्मिळ योग आहे की मानसी नाईक पण आहेत आणि गाणं गाणाऱ्या रेश्माताई पण आहेत तर मानसी नाईक इथे आहेत म्हटल्यानंतर आम्ही किती वेळ त्यांना असं बसलेलं बघू तर आमची अशी इच्छा असणार आहे की त्यांनी या ठिकाणी त्यांचा एक तडकता फडकता परफॉर्मन्स केलाच पाहिजे
अरे कोण आलं बघितलं का? हो. साक्षात मेगा घाडगे आलेल्या आहेत. वा, वा. क्या बात आहे. ह्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे? अत्यंत शांत स्वभावाचे, कधीही कोणावर वचवच न करणारे. म्हणजे तुम्हाला सांगतो, असं मोठा आवाज कधी बघितलाच नाही मी एवढं काम केलं त्यांच्या बरोबर, पण असं मोठ्याने बोललेलं कोणाला असा वाचन हक नाही. इतके शांत स्वभावाचे ते आहे. वा शांत स्वभावाच्या. मग घरातल्या सगळ्या काचेच्या वस्तू फोडायची. फोडायच्या? राग आला की सगळं फोडून टाकलंच. हा असं करतं, राग आल्यावर फोडता तुम्ही वस्तू? मग कामाला ते पगार त्यासाठी तर द्यायची, उचलायचं सगळं. अहो घरात ना गेल्या गेल्या लावणीच सुरू. हो. जेवण बनवताना सुद्धा लावणीच. कसं कसं? हे बघ आता चपाती बनवायची आहे का? हा. हे काय? चपात्याच हे बनवतात. पीठ मळती, पीठ. पीठ म्हणते. इकडं अच्छा. वा, वा. हे लाटतायत चपाती. अच्छा. हे काय केलं? तव्यावर टाकली चपाती. अशी टाकली. वा, वा. आणि हे बघा वा, वा. अजून एक तर तुम्ही बघितलंच नाही. हो. हे ना हो. आला का त्याचा वाद? उपयोग कसा करतात? हे रिमोट टीव्ही लावायला. क्या बात आहे. असंच करते मी. वा, वा. क्या बात है. आनंद शिंदे सर इथं बसलेले. जेव्हा सगळ्याच सणांमध्ये तुमची गाणी वाजतात, सगळ्या आता उत्सवात तुमची गाणी असतात, पार्ट्यांमध्ये असतात, तुम्हाला कसं वाटतं? ज्या ठिकाणी कमी तिथे आम्ही असं म्हटल्यासारखं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आनंद शिंदे हा पाहिजेलच. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक म्हणजे 1.5-2 वर्षाची मुलगी असेल, लहान 1.5-2 वर्षाची मुलगी. आणि मी गावी गेलो होतो, त्या ठिकाणी मी हार्मोनियम पाहिली. म्हटलं बघू जरा मी गाणं गातो. आणि मी गाणं गायलं त्या ठिकाणी. डोकं फिरलं या. तर ती मुलगी काय म्हणते माहिती आहे तिच्या आईला, माझं गाणं गातात बघ ही कोण. म्हणलं अरे बरोबर आहे, तुझंच गाणं आहे पण मी गातो. ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात है. हीच माझ्यासाठी खास दाद आहे आणि आशीर्वाद आहे. क्या बात आहे. आणि ते असेच राहणार आहे. मेघा, तुझं कसं असतं सेलिब्रेशन? गटारीचं निमित्त घेऊन आम्ही सगळी फॅमिली एकत्र, निमित्त असतं आम्हाला भेटण्यासाठी आणि मजा करतो. आणि दारू वगैरे अशा गोष्टी याच्यापासून आम्ही बरंच लांब आहोत. नाही, तोच संदेश खरं तर आजच्या फार आम्ही लांब भागातून आहोत देतो की वेगळ्या पद्धतीने पण आपण साजरे करू शकतो सण. रेश्मा, तुझी ही गाणी, जसं सरांना प्रश्न विचारला, आज सगळीकडे वाजतात. म्हणजे आता गणेशोत्सव येईल, आता तर उत्सवांचा काळ सुरू झाला आणि तुमची गाणी म्हणजे लोकांसाठी आहा हा. कसं वाटतं आपल्या गाण्यांवरती अख्खा महाराष्ट्र नाचतोय बघताना? खूप छान वाटतं की लोक ऐकतात आणि इतकं प्रेम. जसं की आता पहिले सुद्धा मी ही गाणी इथे गायली आहेत, पण या गाण्यांवर अजून इतकं तुम्ही प्रेम करता, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वा वा. आणि मानसीला विचारूयात आता, तिचं सेलिब्रेशन कसं असतं किंवा कसे असावेत सण असं तुला वाटतं? जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आहात, मैत्रिणींबरोबर आहात, तुमच्या फॅमिलीबरोबर आहात, तो माझ्यासाठी सण आहे. कारण आपल्या कलाकाराच्या, आय थिंक वी आर कर्स्ड, आपल्या कलाकाराच्या आयुष्यात खूप कमी वेळ असा असतो की आपण फॅमिलीबरोबर नाही राहू शकत. तर आय थिंक त्या निमित्ताने का होईना पण मी माझ्या फॅमिलीबरोबर राहू इच्छिते. आणि आय थिंक तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. वा वा. संजय जाधव सर, तुमचा गटारीचा प्लॅन काय असतो? खरं सांगू का, थोडा इमोशनल मामला आहे. माझे वडील होते ना, वडील मी आप्पा म्हणायचं त्याला. तर आप्पा खूप आवडीने गटारी साजरी करायचे. आणि आप्पा गेल्यानंतर ॲक्च्युली मी गटारी सेलिब्रेट केली नाही. फॉर द फर्स्ट टाइम आप्पा गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर गटारी सेलिब्रेट करतोय. आपले सगळ्यांचे मित्र प्राध्यापक संदीप पाठक या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार. एक मिनिट काय चालवलंय तुम्ही? काय? तो माणूस बिचारा ऐकून घेतो म्हणून जाम तुम्ही जोक मारायला लागले त्याच्यावर. अरे गरीब माणूस ऐकतो तर तुम्ही सिरियसली का घेताय एवढं? किती सिरियसली म्हणजे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, आता पुढच्या कार्यक्रमात एक पण विनोद त्यांच्या दातावर करायचा नाही. आम्हाला काय सांगता तुम्ही? आम्हाला
तुम्हाला काय काय सांगतो म्हणजे? तुम्ही करता ते चालते तुम्हाला. काय केलं आम्ही? मागच्या एका प्रोग्राम मध्ये त्यांनी म्हटलं का 2 सापांची लढाई दाखवली. त्याच्यात एका सापाने दुसऱ्या सापाला दात मारलेत. आणि तो दात मारणारा साप म्हणजे संदीप पाठक. माणूस बघा कोण एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला, तुम्ही त्याची इज्जत करायला पाहिजे की नाही? टॅलेंट बघा. अरे सामाजिक कार्य म्हणून सर तुम्हाला सांगतो, सामाजिक कार्य म्हणून ते हॉटेलमध्ये जे फ्रीज असते ना त्याच्यामध्ये ओपनर म्हणून उभे राहतात. याला काय तुम्ही 2 मिनिटं काय 1 मिनिट अरे काय चाललं तुमचं? सॉरी संदीप पाठक सर आलेले आहेत, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आम्ही किती जोक केले तरी सुद्धा ते आमच्यावरती प्रेम करतात, असं नंतर सावरून घ्यावं लागतं. संदीप, तुमचं गटारीचं सेलिब्रेशन कसं असतं? खूप चांगल्या पद्धतीनं आधी मी बिनधास्त गटारी साजरी करायचो, पण सौभाग्यवतीच्या कॅरेक्टरमुळे सौभाग्यवती सिरियलमधलं कॅरेक्टर लोकांना इतकं खरं वाटतंय की गटारीचे इन्व्हिटेशन्स येत आहेत मला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून. प्लीज आमच्याकडे सेलिब्रिटी म्हणून याल का या गटारीला आणि सुरकी म्हणा, हे सुरके. तर संदीप पाठक आज इथे आलेले आहेत आणि संदीप पाठक यांच्या अंगात नाना कला आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर संदीप सर, सगळ्यांनीच आपला एक परफॉर्मन्स इकडे सादर केलेला आहे, तुम्हाला आमच्यासाठी काय सादर करायला आवडेल? माझं खूप आवडतं नाटक आपल्या सगळ्यांचंच, माझं लहानपणापासूनचं तुझंही आवडतं नाटक आहे, वऱ्हाड निघालंय लंडनला. वऱ्हाड निघालंय लंडनला. याचं थोडक्यात कथानक असं आहे की गावातला काशीनाथ मुंबईला जातो, नंतर शिकायला लंडनला जातो. मग तिथं त्याचं एका जुडी नावाच्या पोरीबरोबर अफेअर होतं, प्रेम होतं आणि काशीनाथ आडून बसतो की मला लगीन करायचंय तर जुडी संगच करायचंय. एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यानंतर गावामध्ये, घरामध्ये, वाड्यातल्या घरामध्ये, मोठ्या घरात बायकांची लगबग 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 सुरू झाली. चला आवरा लवकर, जानराव आजच्या आज येणार आहेत, भरभर 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 आवरा, पटपट आवरा, कवा येतील ते, आजची तारीख दिली त्यांनी, चला भरभर 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 भरभर. अगं तुझे तू एक काम कर, आपल्या समद्या पोट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहतील ग आपले पोट्टे. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकरं धुवा. मला पोट्ट्यांचा एवढा राग येतो ना, कुणी पाहुणा आला ना की त्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ येते. अगं नाही तर काय, मला फार येतं आपल्या पट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येतेत, आईच्या कंबरड्याला लटकं देत आणि त्या पाहुण्याकडे बघून भूक. भूक असं करते म्हणजे पाहुण्याला वाटतं लेकरं दुष्काळातलेत. त्यांना खाऊ घाला, आंघोळी घाला. आंघोळी घातल्यानंतर बरं का, ऐका ना वंश वंश, ऐका ना वंश, आज पाहुणे येणार आहे तर वंश भर 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 आपण कामं करू वंश. माझं ऐका ना वंश वंश, मी काय म्हणते ऐका ना वंश 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 वंश. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर 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 करत निघून गेली. वंसा नंदा गेली का ग? काय गेली ना, गेली. अजिबात काम करत नाही, शपथ कुठं नाही सांगत, कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडती आणि असं किती की कामाचे डोंगर उचलायला लागली. पण बोलता कुणाला, सांगता कुणाला, बोलला की फस. राग नाकावर. आपलं नशीबच फुटका ग, जिथं हात घालायला जाऊ तिथं भोका निघायला लागला. ही तयारी चालू झाली आणि अख्खं वराड विमानतळावर जाऊन पोचलं. आणि विमानतळावर अख्ख्या वराडाने पहिल्यांदाच विमान बघितलं होतं. त्या विमानाला बघितल्या बरोबर
आता माय एवढं आहे का हे बंबाळाची बंबाळ आणि हे अख्खं निघत आहे. तुकड्या तुकड्यात नाही जा न ग बाई, मला भोंडा यायल्यात. अगं निघताना तर मारे म्हणत होतीस मला उजव्या अंगावर पडलं तरी बुंग, डाव्या अंगावर पडलं तरी बुंग. आता पाहतीस काय घुसणं बुंग मधी. अख्खं वराडत्या पायऱ्यावरून चढत असताना एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि वरतून आत्या म्या वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर. आत्या समजा आपण या बुंग मध्ये बसलो तर आणि हे इमान वरती गेल्यानंतर बदकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी केलता नवस ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मागच्या महिन्यात आलं माझ्या बरोबर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निव्वळ मेलं बापावर गेलंय. पटा 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 सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम प्रवास करीत करीत ते बुंग आलं हिथ्रो एअरपोर्ट लंडन. तर आज या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. संदीप पाठक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
तर मंडळी, कालच्या आणि आजच्या भागात आमच्या विनंतीला मान देऊन आपले हे लाडके स्टार्स या थुकरटवाडीमध्ये आलेले होते गटारी साजरी करण्याच्या निमित्तानं. मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही सण साजरा करा, पण कुठल्याही व्यसनांशिवाय. हाच संदेश देण्यासाठी कालच्या आणि आजच्या भागामध्ये ही आगळी वेगळी गटारी आपण साजरी केलेली आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन की सण साजरे करा, सेलिब्रेशन करा, पण पर्यावरणाचा समतोल राखून. आणि म्हणूनच या सगळ्या पाहुण्यांना आमच्यातर्फे मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच मंचावर याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.